सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टनी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना समचरण सरोजम संभ्रनिलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकार कलावज्ञ जीवोदरार्थावतारं खलांकांक तेजोधिका मोदी वक्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहे पार ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपतित परितुझा मुद्रांकित महीपत्र ते केवळी राहू चालविय पुल्या पाडे तैसा मी एकपतित परितुझा मुद्रांकित जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज तुझे नाम विनायक गजवदना मंगलदायक गजवदना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विठ्ठल 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 वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संगतीच्या प्रकरणामध्ये अर्थार्थी देवाकडे संगती मागत असताना भगवान परमात्मा तू ज्यांच्या चित्तामध्ये आहेस अशांची संगती मला दे। खऱ्या अर्थानं संगतीचा जर आपण विचार केला तर जीवन जगत असताना फक्त महत्वाची असणारी ती संगती आहे। एकदा की माणसाची संगती लाभली जरी दिवसा ढवळ्या देवाची गंध लावत असेल परंतु संगती रात्रीच्या वेळेला जर बिघडलेली असेल तर तुकोबरा संत अधिक महात्म्य असं म्हणतात की त्याची संगती काहीच कामाची नाही। मग खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला असा की जगद्गुरु तुकोबरा देवाकडे जातात, देवा जर तुला द्यायचंच असेल तर तू ज्यांच्या चित्तामध्ये आहेस ना अशांची संगती मला दे, याच्या पलीकडे दुसरं काहीच करू नको देवा। कारण त्यांची जर संगती जर दिली तर खऱ्या अर्थानं माझ्या चित्तामध्ये खऱ्या अर्थानं तू असेल। देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, कारण माझ्या मनामध्ये खऱ्या अर्थानं अर्थार्थी तूच आहे आणि मला आवडणाराही तूच आहे, याच्या पलीकडे मला दुसरं काहीच आवडत नाही। कारण तुझ्या सवे मी इतरत्र गोष्टी ह्या मिथ्य मानलेल्या आहे, तुला सोडून मी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये दुसरं कोणाला आठवत नाहीये। आठवीनं पाय हा माझा दिवस, रात्रंदिवस पांडुरंग, रात्रंदिवस मी तुझी सेवा करतो, अर्थात मला तुझी संगती पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे। परंतु देवा तुला द्यायचंच असेल तर माझ्या मनाला जे आवडेल ते देशील तू। कारण बऱ्याचदा मनाला न आवडणाऱ्या जर गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जर उडवून घेतल्या तर आपल्या जीवनामध्ये साध्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही। म्हणून तुकोबरा म्हणतात जर मला ते आवडतं म्हणून तू मला हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी, कारण त्यांची संगती मला दे। आणि त्यांची संगती देत असताना नहो अंग संग तुटी, अंग संघाची शेवटपर्यंत
तुटी होऊ देऊ नको. ऐसी आवडते म्हणा तुका म्हणे जिने. तुकोबऱ्या म्हणतात की माझं जीवन जे आहे ते संतांच्या संघर्षणामध्ये आहे. कारण संतांच्या अंतकरणात देव आहे आणि देवाच्या अंतकरणात संत आहे. म्हणून मला ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवायची, मोठ्याने नामचिंतन करायचं. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. बैठक व्यवस्था लावून दिली तर हरकत नाही ना. हा, थोड्याशा इकडं सारखा माता भगिनी, थोड्याशा इकडं सारखा, पुढे पुढे सारखा. इथे भरपूर आहे जागा आहे तुम्हाला. सारखा इकडच्या बाजूला पुढे, कारण ती पुरुष वर्ग इकडच्या बाजूला थोडीशी पुरुषांना जागा. तुमची चुकी नाही, त्याच्यामध्ये जागेची चुकी आहे. विठ्ठल हो, असं मला बोलायचं असं आहे की तुकोबरांच्या अभंगावरती विवंचना मांडत असताना तुकोबराचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा भाव आपल्याला कळाला असेल. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये बसल्याच्या नंतर पहिला अभंग आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर इतरत्र गोष्टी महाराजांनी कोणता विनोद सांगितला, कोणत्या गोष्टी सांगितल्या. बऱ्याचदा लोक कीर्तनातला अभंग घेऊन जायचं सोडून विनोद घेऊन जातात आणि बऱ्याचदा घरी गेल्याच्या नंतर हसत बसतात. बऱ्याचदा इथं कळत नाही काय आणि घरी गेल्याच्या नंतर. आणि अजून काही लोकांचं वेगळं आहे. काही लोक चप्पलच घेऊन जातील, कुणी लाडूच घेऊन जाईल, कुणी लापशीच घेऊन जाईल. ज्याचं त्याचं वेगवेगळं आहे. परंतु साधू संतांचं मत असं आहे बाबा की आपण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ज्यावेळेला आपण जात असतो तर संत विचार आपल्या घरी घेऊन गेल्याशिवाय राहू नका. विठ्ठल अभंग 4 चरणाचा संतपर प्रकरणात आलाय. संतांची संगती जुळवणारा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगावरती काहीच बोलण्याच्या पूर्वी तुम्ही आम्ही किन निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. निमित्त सर्वांना ज्ञात आहे. कारण खऱ्या अर्थानं भगवान गणपती बाप्पाच्या प्रांगणामध्ये राजमुद्रा मित्र मंडळाच्या आयोजनातून आपण या ठिकाणी संकल्पनेतून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून एकत्र येतात आणि सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणी मंडळी या ठिकाणी एकत्रित येतात आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद मार्गदर्शन खऱ्या अर्थानं ते सर्वांच्या पर्यंत पोहोचवतात. आणि ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये तन मन धनपूर्वक सहकार्य करणारे, कोणी काय बऱ्याच आहे. कोणी गवत काढणारे असेल, कोणी मंडप लावणारे असेल, कोणी वायर लावणारे असेल, कोणी खऱ्या अर्थानं देणगी जमा करणार असेल, कोणी भात शिजवणार असेल, कोणी आमटी घेऊन येणार असेल. सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करतो. कारण गणेश मित्र मंडळ उभं राहायला खऱ्या अर्थानं बऱ्याचदा, कारण गल्ली गल्लीमध्ये गणपती मित्र मंडळ असतं. ते काय सप्ताहाचं कीर्तन नसतं, कारण ते सप्ताहाचं मंडळ गावात एखाद्या ठिकाणी सप्ताह होतो. परंतु गणपती बाप्पाचं मंडळ हे प्रत्येक गल्ली मध्ये त्या ठिकाणी आहे. ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये गणपती बाप्पाच्या बद्दल श्रद्धा आहे त्या सर्वांच्या अंतकरणापर्यंत गणपती बाप्पा पोहोचतोय. आणि या 10 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं विराजमान करतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला विसर्जन करतो. विसर्जन म्हणजे काय की गणपती बाप्पा जे आमच्यामध्ये देवाला विसर्जन करत नाहीये, आपण ती मान्यता देतो. आपण डोळ्यासमोर पाहतोय की खऱ्या अर्थानं देवाला विसर्जन करतात, देवाला आपण पाण्यात बुडवतो. परंतु लक्ष नाही का, देवाला विसर्जन करत असताना भगवान परमात्मा देव खऱ्या अर्थानं या सृष्टीतून नाहीसा होणारच नाहीये. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याच्याकडे शक्ती आहे तो असा भगवान परमात्मा एकाएकी गुप्त होईल असा कसा? कारण देव नटखट आहे. देव कारण करुणावरुणालय भगवान परमात्मा आहे. तो एकाएकी गुप्त होईल असा कसा नाही आहे. कारण हा भगवान परमात्मा सृष्टीचा चालक आहे, सृष्टीचा मालक आहे आणि देवानं बोललं तरच हे शरीर चालणार आहे. तुझी या सत्तेने वेदासी मनले सूर्याची चालणे, तुझी या बळे सूर्याची चालणे, तुझी या बळे वेदासी मनले सूर्याची चालणे, तुझी या बळे तुझ्या मने साले कधी तुझ्या सते कोण बोलावी आणि मी कोण बोलावी
सते बोल बोलवीते हरिविना हरिविना. कारण त्याच्या सत्तेनुसार हे शरीर, त्याची जर सत्ता खऱ्या अर्थानं त्यानं संपुष्टात काढून घेतली तर हे शरीर चालणारं नाहीये. मला कीर्तनाकडे वळायचंय. अभंगाचा भाव मी सांगत असताना खऱ्या अर्थानं बऱ्याचदा कीर्तनाच्या माध्यमातून गेल्याच्या नंतर आपण खऱ्या अर्थानं सर्वांगाने कीर्तनामध्ये बसलं पाहिजे. सर्वांगठी राम आणि देहात ही एक. खऱ्या अर्थानं बऱ्याचदा अंतकरणामध्ये वेगळाच भाव घेऊन आपण विचारामध्ये गेलो असतो. बऱ्याचदा एका जणानं मला विचारलं, म्हणे महाराज मन शांत कधी होतं? त्याला मी फक्त एकच विचार दिला, त्याला फक्त एकच उत्तर दिलं, ज्या वेळेला तू सर्वांगाने कीर्तनामध्ये बसेल, ज्या वेळेला सर्वांगाने प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये देवाच्या भक्तीमध्ये जाशील, त्यावेळेला मन शांत होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू संतांनी या मनाला उपदेश करत असताना त्या मनाला सांगितलं, नको नको मना असेल तर फक्त आणि फक्त यापुढे यापुढे या. टाळ तुमची वाट पाहत आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता महाराज वाट पाहत असेल असं म्हणण्यापेक्षा टाळ वाट पाहत आहे. विठ्ठल विठ्ठल. असं अभंगावरती विवंचना मांडत असताना तुम्ही आम्ही किंनिमित्त उपस्थित आहात. प्रस्तवनेचा विषय लांबत चाललेला आहे. खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून हे तरुण मित्र मंडळ सुंदर असं विवेचन या ठिकाणी आयोजन करत आहे. खऱ्या अर्थानं द्यावेत एवढे धन्यवाद. खऱ्या अर्थानं सर्व ग्रुप मेंबर मंडळ सर्वच, त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार खरं सर्वच मंडळी, सर्वांना धन्यवाद आहे. आणि सर्वांच्या माध्यमातून माझे सन्मित्र आमचे दत्तूदादा घोरपडे यांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि ते चाललं होतं 6 तारखेचं किंवा या तारखेचं, परंतु योगायोग गणपती बाप्पाने जोडून आणला. सुंदर असं आयोजन नियोजन, सुंदर सिस्टीम आहे, सुंदर असं मंडप आहे, सुंदर या ठिकाणी वातावरण आहे, लाइटिंग आहे. कारण गणपती बाप्पाचे गेल्या खऱ्या अर्थानं आपण पहिल्या दिवसापासूनच सुंदर अशा भक्तिभावानं भगवान परमात्म्याची पूजा करत आहात. भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. कारण निर्मळ पिंपरी विकास महाराजांना जास्त लांब नाही, कारण जवळजवळ तिथून आता बायपासही तुम्ही करून दिला म्हणजे यायला काय मला जास्त अवघड होत नाही. म्हणून या ठिकाणी आयोजन झाले, सुंदर असं नियोजन आहे. आणि गेल्या मला वाटतं मागच्या महिन्यातही या ठिकाणी सांगतेच्या निमित्तानं सेवा झाली. त्याही निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित होतात. सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम ज्यांची आहे, कारण आवाज ज्यांचा दरवळतो आहे ते असे खऱ्या अर्थानं सिस्टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्रभर फिरणार आणि सोनेवाडी गावातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणारे आमचे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर दादा इंगळे पाटील, त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. सुंदर सिस्टीम आहे. खऱ्या अर्थानं सिस्टीम ही चाणक्य असावी आणि जे जाणकार आहे ती सिस्टीम मध्ये असावी. विठ्ठल विठ्ठल. त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी या बाजूला उपस्थित असणारी खऱ्या अर्थानं गाण्याच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये भजन सम्राट असं मोठं नाव ज्यांचं आहे आणि वयोवृद्ध तोपवृद्ध खऱ्या अर्थानं या न्यायानं या गादीचं पायिकत्व करणारे आणि ज्यांना गर्व नाही, ज्यांना मान नाही, ज्यांना अभिमान नाही आणि सुंदर गाळा देवाने त्यांना दिला आणि आपला संसार करू परमार्थ वृद्धिंगत करतायत ते आमचे हरिभक्ती परायण भजन सम्राट देवरामजी महाराज आंबोरे, त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा.
आणि खऱ्या अर्थानं त्याच तोला मोलाचे, त्याच ताकदीचे, खऱ्या अर्थानं ज्यांचा भारदस्त आवाज आहे, गाण्यानं सर्व मंत्रमुग्ध जे करतात आणि माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे खऱ्या अर्थानं संदीपजी महाराज बागुल यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं मृदंगाच्या माध्यमातून जसा मृदंग वाजतो तसा मृदंग वाजवण्याकरताही भारदस्त माणूसच असावा. आणि काचे काम नाही. आता इथं खऱ्या अर्थाने येते पाहिजे जातीचे. आता खऱ्या अर्थानं कोण कोणत्या जातीचं आहे ते आता मी जात वेगळी बोलत नाही बरं का, कारण इथं आल्याच्या नंतर सगळे कीर्तनाचेच आहे. मला वेगळ्या बद्दल बोलायचं नाहीये. खऱ्या अर्थानं मला कीर्तनाबद्दल बोलायचंय. कोणी काही गैरसमज करून घेऊ नका. खऱ्या अर्थानं या ठिकाणी हरिभक्ती पारायण महेशजी महाराज जंजाळ मृदंग सम्राट त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं जसा बोल वाजला, जसा मनामध्ये खऱ्या अर्थानं बोल, तोंडाचा बोल जसा आहे तसा हातातून बोल काढणं एवढं सोपं नाही. अशी खऱ्या अर्थानं महेश महाराज त्यांच्याकरता धन्यवाद आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्ती पारायण जालिंदरजी महाराज भोजने दादा हरिभक्ती पारायण महाराजांच्या करता जोरात टाळी वाजवा. अचानक भेट आणि अचानक योग झाला. हरिभक्ती पारायण आमचे निर्मळ महाराज, बरोबर ना? निर्मळ महाराज, ही सर्वच भजनी मंडळी, ही सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आमच्या माता भगिनी सर्वच. कोणी जनाबाई आहे, मी आता काही नाव तुमचं घेत नाही. कोणी मुक्ताबाई आहे, कोणी जनाबाई आहे, कोणी बहिणाबाई आहे, कोणी खऱ्या अर्थानं आदिशक्ती मुक्ताबाई आहे. सर्वांच्या करता या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पेटीवर बसलेले वाजवणारे आणि या माध्यमातून स्वर आम्हाला देणारे आमचे पोलीस पाटील त्यांच्याकरता धन्यवाद आहे. आणि विनेकरी बाबाच्या करता जोरात टाळी वाजवा. या ठिकाणी आमच्या तुळशीवाल्या माता भगिनी त्याही खऱ्या अर्थानं आज इथे उभे राहिले हेच भाग्य नाही त्यांचं, कारण दरवर्षी दिंडीमध्ये सुद्धा सातत्यानं या दोघी जणी मी पाहतोय, कारण बऱ्याच वर्षापासून मला यांचा या ठिकाणी सहयोग आलेला आहे. आणि बऱ्याचदा खऱ्या अर्थाने या मला दिंडीमध्ये तुलस घेऊन येताना आणि इथेही कीर्तनाच्या माध्यमातून भेटत असतात. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात, सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. मस्तक हे पायावरी, साष्टांग प्रणिपात करून वाणीला प्रारंभ मी करतोय. सर्वांगाचे कान करून ऐका. सगळे कीर्तनातच बसलेत ना? कीर्तनातच बसा बरं का, बाहेर कोणी जाऊ नका. सर्वांगाचे कान करून ऐका. चित्त देऊन ठाई ऐका, डोळे झाकून रात्र करू नका. बऱ्याचदा बसल्या बसल्या काही लोक डुकल्याही घेतात, परंतु घरी घेतल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होणार नाही. कीर्तनात बसल्यानंतर डुकल्या जरी घेतल्या तरी पुण्य प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो ऐका, खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं विराजमान आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. निर्मळ पिंपरी गावामध्ये राजमुद्रा मित्र मंडळाच्या तर्फे आपण खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून गणपती बाप्पाची आराधना करतायत. ऐकताय तुम्ही? सर्वांगाचे कान करून ऐका. हा स्तुत्य उपक्रम आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गणपती बाप्पा, बऱ्याच ठिकाणी आपण जातोय. गणपती बाप्पाच्या समोर नाना प्रकारचे कृत्य केले जातात, नाना प्रकारचे वाद्य वाजवले जातात, नाना प्रकारचे खेळ खेळले जातात. परंतु मी खऱ्या अर्थानं मित्रमंडळाला राजमुद्रा, खऱ्या अर्थानं राजासन यांच्याकडे आहे आणि त्या मुद्रतेनं, हा भावभक्तीनं खऱ्या अर्थानं कीर्तन प्रवचनाचे आयोजन करतो. मित्रमंडळाकरता जोरात टाळी वाजवा. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं बरीच मित्रमंडळ आम्ही पाहिलेत. खऱ्या अर्थानं मी आत्ताची गोष्ट सांगतो, मी जास्त लांबची गोष्ट सांगणार नाही. मी खऱ्या अर्थानं स्पष्ट बोलणारा महाराज आहे. ऐकता तुम्ही? आता आम्ही अष्टविनायक दर्शन यात्रेकरता गेलो होतो. तिथे थीवर गणपती बाप्पाच्या दरबारात, पवित्र पावन दरबारामध्ये कोणाचं निंदा करू नये, कोणाची स्तुती करू नये, परंतु जे आपल्या डोळ्याला दिसलं ते सांगावं. ऐकता तुम्ही? तिथे गोकुळाष्टमीचा उत्सव होता. कोणी आयोजन केला असेल, कोणत्या मंडळानं केलं असेल, मी त्या ठिकाणी पावन पवित्र असा दरबार आहे, तिथे कोणाला नावं ठेवणार नाही. परंतु लक्ष देऊ नये का,
अरे त्या पवित्र पावन दरबारामध्ये खऱ्या अर्थानं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, पुण्या देवाची आराधना केली पाहिजे. अरे गोकुळ अष्टमीच्या दिवशी गोपाळ काल्याच्या उत्सवाला जर तुम्ही खऱ्या अर्थानं डीजेचे गाणे लावून जर डान्सर जर नाचवत असेल तर तुमच्या इतकी दुर्दैवी तुम्हीच आहात. विचारात बऱ्याचदा खऱ्या अर्थानं बरेच लोक ही अष्टमीचा उत्सव करतात, परंतु लक्ष देऊ नये का, हा अष्टमीचा उत्सव गोपाळ काल्याचा उत्सव माझ्या देवानं कसा केलेला होता, लक्ष देऊ नये का, माझ्या भगवान परमात्म्याने कसा केलेला होता. भगवान परमात्मा एकत्रित आलेला आहे, सर्व गोपाळांच्या समवेत एकत्रित आलेला आहे, आणि तो गोपाळ काल्याचा उत्सव देवानं सर्वांना एकत्रित येऊन केलेला आहे, कोणाला बाजूला टाकून केला नाही. विठ्ठल अशी विवेचन मांडत असताना या ठिकाणी उपस्थितांच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. देवाचं नामचिंतन आपल्याला करायचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग चिंतना करता उपस्थित केलेला आहे. ऐकताय तुम्ही, गणपती बाप्पा, आपण गणपती बाप्पा गणपती बाप्पा 10 दिवस आपण खूप पुढ्या मारतो, परंतु 10 दिवस गेल्याच्या नंतर तरणा भाग्यवंत कुठे दिसतोय आम्हाला काही कळत नाही. ऐकताय तुम्ही, सर्वांगाचे कान करून ऐका. कीर्तनामध्ये असेल, भजनामध्ये असेल, प्रवचनामध्ये असेल, तर या 10 दिवसाच्या स्तुत्य उपक्रमामध्ये मधून खऱ्या अर्थानं आपल्याला ती दैनंदिनी सुरुवात झाली पाहिजे. आपण विचारात घ्या, अरे ज्या वेळेला आपण 10 दिवस 7 दिवस सप्ताह असतो त्यावेळेला जो कोणी वारकरी नसेल तो सुद्धा वारकरी होतो, जो कधी भजनाला आलेला नाही तो भजनी होतो. होऊ द्या, मला काही म्हणायचं नाही त्याला, परंतु तरी सुद्धा हा नियम आपण टिकवला पाहिजे. हे सातत्यानं भजनाचा उपक्रम असेल, भजनाचा कीर्तनाचा उपक्रम असेल, आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. ऐकताय तुम्ही, सर्वांगाचे कान करून ऐका. गणपती बाप्पाचं आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा येताय आपल्याकडे, कारण हा प्रत्येक गोष्टीला आपल्याला अगोदर गणपती बाप्पाला पूजावंच लागणार आहे. अष्टवी नायक आहे हा भगवान परमात्मा. 8 अवतार या भगवान परमात्म्याचे आहेत आहे, परंतु या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं भक्ताचं रक्षण केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य भगवान परमात्म्याचं झालं असेल, महड असेल, पाली असेल, खऱ्या अर्थानं थिऊर असेल, चिंतामणी असेल, बल्लाळेश्वर, असे गणपती बाप्पाचे अनेक नाव आहेत. वरद विनायक भगवान परमात्मा असेल, या भगवान परमात्म्यानं आपल्या अंतकरणाची तृष्णा भागवलेली आहे. बऱ्याचदा भक्त ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा आपण त्याची चतुर्थी असेल, त्याचा उपवास ज्या वेळेला आपण मनोकामनेनं करतो, मनोभावे ज्या वेळेला करतो, तर त्या वेळेला हा भगवान परमात्मा आपल्या अंतकरणाचा ठाव त्या ठिकाणी येत असतो. आपल्या अंतकरणामध्ये जे आहे तर त्या गोष्टीची तृष्णा तो भागवत असतो. मग ज्या ज्या दृष्टीनं आपण देवाला पाहूयात तर तो भगवान परमात्मा आपल्याला त्या गोष्टी दाखवणार आहे. मग बऱ्याचदा देवाचे अनंत अवतार आहे, अनंत अवतारामध्ये हा भगवान परमात्मा आपली भक्ती पाहून, खऱ्या अर्थानं हा भगवान परमात्मा आपली योग्यता पाहून, भक्ती पाहून हा आपल्याला ज्या त्या पटीनं भगवान परमात्मा आपल्याकडे येत असतो. बऱ्याचदा अर्जुनाचे रथी श्रीकृष्ण सारथी, अर्जुनाच्या रथावरती भगवान श्रीकृष्णानं सारथ्य करावं. मग खऱ्या अर्थानं अर्जुन कोणता अर्जुन आहे? अरे ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या जवळ अर्जुन जायचा नाही, अर्जुन झोपला तरी श्रीकृष्ण 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 हा ध्वनी अर्जुनाच्या मुखातून बाहेर पडायचा. असं म्हणतात की अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण भक्ती बाहेर पडायची. आपण झोपल्याच्या नंतर काय बाहेर पडतं महिला मंडळ, नाही माहिती तुम्हाला? हो, आपण झोपल्याच्या नंतर शेजाऱ्याला सुद्धा झोपू देत नाही. खऱ्या अर्थानं आपली झोपण्याची स्थिती काय? काही लोक झोपेतच एकामेकाला मारतात महाराज. बऱ्याचदा आम्ही संस्थेत होतो ना, त्यावेळेला खूप मोठी गंमत यायची. तर त्यावेळेला काही मुलं झोपेत खऱ्या अर्थानं एकमेकाला मारायचे, अशी परिस्थिती असायची. आता बरेच जिथं संस्थेतले लेकरं उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थानं काय परिस्थिती असेल. म्हणून खऱ्या अर्थानं मला सांगायचं असं आहे की जागृती सोपनी आणि पांडुरंग विठ्ठल 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 आणि देवाची जागृता स्वप्नामध्ये देवाची स्थिती प्राप्त होण्याकरता लक्ष देऊ नये का, सततम कीर्तयंतो माम, सतत भजनामध्ये कीर्तनामध्ये आपण थांबलं पाहिजे किंवा सतत भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. कारण त्याच्या सत्तेनं ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात की त्याच्या सत्तेनं सूर्याला सुद्धा चालवं लागतं, भिंतीला चालवलं, खऱ्या अर्थानं त्याची सत्ता आहे. कारण त्यानं जर त्याची सत्ता काढून घेतली तर या गोष्टी चालणं शक्य नाहीच आहे. बऱ्याचदा आपण घरामध्ये राहत असताना आपण आपली सत्ता थांबवा बरं, आपण काही काळ आपल्या मुलाकडे कारभार सोपवा बरं. लक्ष देऊ नये का, आपण चालते फिरते बोलते आहोत, परंतु आता कारभार त्याच्याकडे तो चालवेल बरं.
परंतु आपण जसा चालवला तसा नाही. विठ्ठल काळाच्या अनुषंगाने आपल्याला निवृत्ती घ्यावीच लागणार आहे, सेवा निवृत्ती करावीच लागणार आहे. परंतु त्याही अनुषंगाने मला या ठिकाणी बोलायचं असं आहे की ज्या ज्या वेळेला आपण आपल्या उपक्रमामध्ये दैनंदिनीमध्ये आपण कार्यविलासामध्ये आपण जात असतो तर सर्वांगानं देवानं भगवान परमात्म्यानं आपल्याला हा देह दिलेला आहे, तर त्या देहानं सर्वांगानं त्याची भक्ती करा, एकांगानं नाही. बऱ्याचदा आम्ही खऱ्या अर्थानं देवाच्या मंदिरात जातो बरं, परंतु लक्ष चप्पलकडे असतं. बऱ्याचदा कीर्तनामध्ये बसलेले असतात परंतु लक्ष चप्पलकडे असेल, लक्ष इतरत्र गोष्टीकडे असेल, तर त्या गोष्टीनं आपली सिद्धी आणि आपल्या जीवनातला अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणून मला सांगायचं असं आहे की आज या गणपती बाप्पाच्या या पवित्र पावन दरबारामध्ये आपण उपस्थित आहात आणि या पवित्र पावन दरबारामध्ये येत असताना बऱ्याचदा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आज खऱ्या अर्थाने मी म्हणत नाही की सगळेच तरुण मित्रमंडळ कीर्तनातच येतात, असं काहीच नाही. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं त्यांना सांगावं लागतं, अरे बाबा तिथं कीर्तन आहे, आता तरी तू दम्मानी गाडी चालव, आता तरी तुझ्या गाडीचा हॉर्न कमी कर, असं काही ठिकाणी सांगावं लागतं. आणि मला तेच सांगायचंय की पवित्र पावन या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आज खऱ्या अर्थानं आपली दखल सरकारनं घेतली इथपर्यंत बरोबर आहे, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा आला इथपर्यंत बरोबर आहे, पाटील बनाले आम्हाला आरक्षण मिळालं इथपर्यंत बरोबर आहे. परंतु लक्ष देऊ नये का, अरे त्या देवाची सत्ता, त्या ईश्वरीय सत्तेचं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. विठ्ठल त्यावेळेला आपण आरक्षण म्हणू तर त्यावेळेला तो आपलं रक्षण करणार आहे. कारण तोच भगवान परमात्मा अनेक युगामध्ये अवताराला आलेला आहे आणि तोच भगवान परमात्मा गणपती बाप्पा भोले बाबाच्या पोटी जन्माला आलाय, पार्वती मातेच्या पोटी जन्माला आलेला आहे. गणपती बाप्पाच्या दोन कथा आहेत. एकांगानं असं सांगितलं जातं, मुग्दल पुराणातली कथा अशी आहे की खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा पार्वती मातेच्या मळापासून तयार झालेले आहे आणि एकांगानं असं आहे की गर्भामध्ये पार्वती मातेनं त्या गणपती बाप्पाला वाढवलेलं आहे. दोन कथा अशा आहेत. मग एकांगानं असं आहे की ज्या वेळेला पार्वती माता स्नाना करता जातात, गणपती बाप्पाची कथा सांगतोय लक्ष देऊ नका, स्नाना करता जातात, द्वारपाल म्हणून कोणी नसतं आणि गणपती बाप्पाची खऱ्या अर्थानं पावन पवित्र मूर्ती तयार करतात आणि त्याला द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी ठेवतात. परंतु त्यावेळेला खऱ्या अर्थानं भगवान शंकर येतात, भगवान भोले बाबा येतात आणि भगवान भोले बाबा आल्याच्या नंतर तो द्वारपाल असताना पाहिलं, परंतु द्वारपालाचं काम काय असतं बरं, जे कोणी येतील त्यांना अडवणं कोणाचं काम असतं. हा, आणि त्याला जर 10-20 रुपये जर ते कवले तर तो मागच्या गेटने आपल्याला आतमध्ये सोडतो की नाही. बऱ्याचदा असं होतंय, परंतु लक्ष देऊ नाही का, अशा दर्शनाला आणि अशा आतमध्ये जाण्याला किंमत नसते. विठ्ठल आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाने अडवलं आणि अडवल्याच्या नंतर घनघोर असं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि घनघोर युद्ध झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला गजासूर नाव आहे, गजानन नाव आहे आणि खऱ्या अर्थानं या भगवान परमात्म्यानं आता खऱ्या अर्थानं बापाशी युद्ध करायला सुरुवात केली. कोणाशी? हा, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तुम्ही कीर्तनातच बसलेत ना? हा, का जाऊ मी लगेच? असं काही नाही, अजून थांबा, माझं कोंबडं गुंतलेलं आहे. आता काय सांगायचंय खऱ्या अर्थानं की खऱ्या अर्थानं त्या गणपती बाप्पानं बापाशी युद्ध करायला सुरुवात केली. परंतु लक्ष देऊ नाही का, बाप तो बाप आहे आणि मुलगा तो मुलगा आहे. गणपती बाप्पाला खऱ्या अर्थानं युद्धामध्ये हरवलं आणि गणपती बाप्पाचे मुंडन छाटलेलं आहे. आणि आता पार्वती माताला ही गोष्ट कळाली आणि पार्वती मातेनं खऱ्या अर्थानं धावा केला. काय केलं म्हटले तुम्ही? माझ्या मुलाला मारलं आणि आता खऱ्या अर्थानं प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा केल्याच्या नंतर याला मी धड बसवणार आणि धड बसवणार. समोरून हत्ती चाललेला होता, गजासूर नावाचा हत्ती आहे आणि त्याचं मुख छाटलं आणि मुख खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला बसवलं आणि खऱ्या अर्थानं गजानन गणपती बाप्पा त्या ठिकाणी उपस्थित झाले. गणपती बाप्पा विठ्ठल विठ्ठल अशा अनेक कथा त्या ठिकाणी आलेल्या आहे. खऱ्या अर्थानं आपण दुर्वा गणपती बाप्पाला वाहत असतो. आता बऱ्याचदा मी थोड्या या कथा भागाकडून मी अभंगाकडे वळणार आहे, लक्ष देऊ नका. दुर्वा का वाहतो बरं, याचा काय नियम आहे? कोणी सांगेल मला? का वाहतो बरं, का वाहतो? याची कथा आलेली आहे, याचा कथाभाग म्हणून सांगतो. आपण भजन करा. विठ्ठल अनलासूर नावाचा एक राक्षस होता. अनलासुराच्या राक्षसानं काय केलं, आता राक्षसाची वृत्ती खऱ्या अर्थानं माणसं असतात
परंतु माणसात सुद्धा काही राक्षसी वृत्तीचे असतात. कशाला गणपती बाप्पा पाहिजे, कशाला मंडळ पाहिजे, अरे काय आहे तुम्ही. आता बऱ्याचदा काही पोरं सद्भावनेनं जातात, म्हटले द्या महाराज वर्गणी. आता तो महाराज नसतो महाराज, तो काय असतो त्याची त्याला ठाऊक. परंतु बऱ्याचदा काही माणसाची लक्ष देऊ नका, आपल्याला द्यायचं नाही ना देऊ नका, परंतु पोरांना हे करतात ना याला नावं ठेवू नका. बऱ्याचदा त्यांचा उत्साह पण कमी करून घेऊ नका. बऱ्याचदा आपण त्यांना स्फूर्ती दिली पाहिजे. बऱ्याचदा अनेक तरुण मित्रमंडळी भजनामध्ये येऊ इच्छितात बरं का, परंतु त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि बऱ्याचदा इथं चांगली गोष्ट आहे, आपण प्रोत्साहन देतात, मी इथलं सांगत नाही. बऱ्याचदा अशी गोष्ट घडते, कारण एखादा जर हुकून चुकून मंदिरात गेला तर त्याला म्हटलं वय खाली बस खाली असं जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं तो बोलणार नाही, तो टाळ सुद्धा वाजवणार नाही. त्याला प्रेमानं, भक्ती प्रेमानीन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया. खऱ्या अर्थानं हे ज्ञान पाहिजे, परंतु भक्ती प्रेमानं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं अशी गोष्ट जीवनामध्ये असावी. मग मला तेच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं त्या सत्पुरुषानं, त्या युगानं, तर आपण भक्तिभावानं त्या लेकरांना असेल तर त्या पुरुषांना असेल तर त्या भक्तिपंथामध्ये आपण जाऊ दिलं पाहिजे. आणि आता तीच परिस्थिती त्या अनालासुराच्या बाबतीत आहे. अनालासुर काय करायचं महाराज, ज्या ज्या वेळेला जी अनेक खऱ्या अर्थानं दुर्वास नावाची ऋषी आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यानं खऱ्या अर्थानं वाद घेतलेला आहे. ते ज्या वेळेला तपश्चर्या बसले, तपश्चर्या करतायत आणि तपश्चर्या करत असताना त्यांची तपश्चर्या त्यांनी भंग करावी. अनालासुराच्या महाराज डोळ्यातून अग्नी ज्वाला बाहेर पडायच्या आणि अग्नी ज्वाला ज्या वेळेला बाहेर पडायच्या तर त्यावेळेला तपश्चर्या ऋषीमुनींची भंग व्हायची. आणि आता परिस्थिती लक्ष देऊ नये का, हे सर्व गेले कोणाकडे, जटाकटाई संभ्रमण भ्रमण गेले कोणाकडे, बोले बाबा. जटा जटाकटाई संभ्रमण भ्रमण गेले नमः पार्वती पतये नमः. कोणाकडे, भोले बाबाकडे गेले आणि भोले बाबा प्रसन्न झाले. म्हटले काय, हे काम माझं नाही म्हटले, तर माझा चिरंजीव हे सगळ्या अर्थाने खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्या गोष्टीचं नाईनाट करून टाकेल. म्हणून गणपती बाप्पाची आराधना केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, गणपती बाप्पाची आराधना केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले. म्हणून लक्ष देऊ नये का, प्रत्येक कार्याच्या आरंभी ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीची संवेदना मांडलेली आहे, ज्ञानेश्वरी रचलेली आहे, ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, परंतु त्याही ज्ञानेश्वरीमध्ये ओंकार रूपी गणपती बाप्पाचं प्रागट्य केलेलं आहे. जय ओम नमोजाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. म्हणून त्या ऋषीमुनींना सांगितलं, हे बाबांनो, अरे म्हटले की तुम्ही त्या गणपती बाप्पाची आराधना करा, गणपती बाप्पा प्रसन्न झाले. लक्ष देऊ नये का, आता गणपती बाप्पा प्रसन्न झाले म्हटले तुमची काय अपेक्षा आहे. आता देव प्रसन्न झाल्याच्या नंतर आपण आपल्या अपेक्षा सांगू महाराज. आता खऱ्या अर्थानं आपल्याला देव प्रसन्न होईल का, नाही म्हणताय तुम्ही. होणार आहे महाराज, परंतु खऱ्या अर्थानं महाराज काही लोक म्हणतात आयुष्य गेलं भजन करता करता, आयुष्य गेलं टाळ वाजवता, परंतु अजून खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा कधी दिसला नाही. परंतु लक्ष देऊ नये का, देव पहाया गेलो तेथे देवाची जोनी केलो, तेथे देवाची जोनी केलो. ऐकताय तुम्ही, मंदिरात गेले माझे तुकोबार आहे, देवाला पाहायला गेले, परंतु तेथे देवाची ओणी ठेवलो. खऱ्या अर्थानं असा भगवान परमात्मा आम्ही पाहिला, कारण गवळणीने देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्याच्या नंतर आनंद त्यांना झाला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
त्यांना एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला. खऱ्या अर्थानं जी एखादी जिकडे जायचं सोडून तिकडे जात नव्हती, ती फक्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर जसं गणपती बाप्पाची आराधना करत असताना आपण सर्वांगाने त्याची आराधना करतो आणि बाकीचं सर्व विसरून जातो, तसं भगवान परमात्मा पाहिल्याच्या नंतर त्या गवळणींची अवस्था झालेली आहे. हरिने माझे हरिले चित्त, 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 हरिने माझे हरिले चित्त. देवाला पाहिल्याच्या नंतर तहान मुखारून जायचे. आणि आता परिस्थिती अशी आहे, अरे ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या ऋषी मुनींची तपश्चर्या चालू आहे, आपला दृष्टांत आपला संग्रह कोणता चालू आहे लक्ष देऊन ऐका, की खऱ्या अर्थानं आता त्या अनलासुराला पाहिल्याच्या नंतर ही ऋषी मुनी घाबरून गेले आणि घाबरून गेल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थानं देवाची आराधना करू लागले. गजानना श्री गणराया आदिवंदू मोरया, गजानना श्री गणराया आदिवंदू मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया आदिवंदू मोरया. गणपती बाप्पाची आराधना चालू आहे आणि आता खऱ्या अर्थानं वक्रतुंड महान गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हटले, काय तुमचं मागणं आहे? ते म्हटले, आमचं दुसरं काहीच नाही म्हटले, कारण आम्हाला काय पाहिजे म्हटले, आम्हाला फक्त तपश्चर्या करायची आहे, आम्हाला नाही घर, आम्हाला नाही दार, आम्हाला काहीच अपेक्षा नाहीये, आम्हाला फक्त आणि फक्त तुझी भक्ती करण्याकरता आमच्या जीवनाला होणारा त्रास या राक्षसाचा नायनाट कर. असं म्हटल्याच्या नंतर गणपती बाप्पा म्हटले, तथास्तु. आणि गणपती बाप्पानं कुठे तो अनलासूर पाहिला आणि आपल्या मोठ्या सोंडेनं त्या अनलासुराला गिळून टाकलं महाराज. आणि गणपती बाप्पानं गिळून टाकल्याच्या नंतर परिस्थिती लक्षात नाही का, आता परिस्थिती सोंडेचा दाह व्हायला लागला आणि सोंडेचा दाह व्हायला लागल्याच्या नंतर गणपती बाप्पा गजासूर गजानन खऱ्या अर्थानं काय करताय, आता इकडे तिकडे फटकायला लागले. आणि खऱ्या अर्थानं आता त्या दुर्वास ऋषीनं आयुर्वेदामध्ये एक गोष्ट शोधली. म्हटले काय करावं लागेल, म्हटले याला सोंडेचा दाह होतोय, याला काय करावं लागेल. मग त्या दुर्वासजीने खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला 21 काड्यांची दुर्वा खऱ्या अर्थानं सोंडीवरती अर्पण केली. आणि ती ज्या वेळेला अर्पण केल्याच्या नंतर सोंडीचा दाह कमी झाला. आणि तेव्हापासून आपण 21 काड्याची दुर्वा कोणाला अर्पण करतो, कोणाला? मन विकास महाराजांना. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गणपती बाप्पाची आराधना करत असताना आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहे. ऐकताय तुम्ही? सर्वांगाचे कान करून ऐका. आणि त्याच्या सेवेमध्ये गेल्याच्या नंतर हा भगवान परमात्मा आपलं दुःख दूर करत असतो. अनेकदा अनेक गोष्टी आहे, अनेक प्रमाण आहेत. कारण या भगवान परमात्म्यानं उच्च नीच काही नेने भगवंता दृष्टी भाव भक्ती दे कोणिया. काय केलं या भगवान परमात्म्यानं? सजन कसाया विपुला गे वास
माया सर्वत्यासी पुरवू लागे. काय नाही केलं हो देवानं देवाचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा कसा आहे, भगवान परमात्मा कसा आहे तर देवाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे करकटावरी ठेवूनिया. कसा आहे राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा की ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवाची आराधना चालते, ज्या ज्या ठिकाणी देवाची भक्ती चालते, कारण संगती करत असताना संगती ज्याची करावी, ज्याची संगती करावी तो संगतीच्या लायक असला पाहिजे. बऱ्याचदा आपण अशा लोकांची संगती करतो कारण ते आपल्या जीवनाचा ऱ्हास करून टाकतात. अरे जीवन परत परत मिळणार नाही आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुखी सोया नाहक जमाया देवे दिला देह भजना बोका. देवे दिला देह परंतु आम्ही वापरतो कशा करता बोला ना तुम्ही. तुला म्हणून सांगते, दुसऱ्याला कोणाला सांगू नको. अख्ख्या गावात माहिती होतं याचं त्याचं त्याला, याचं त्याला, त्याचं याला, असं करता करता या देहाची आपण माती करून टाकली. मला सांगा देहाचं सोनं व्हायला पाहिजे की माती? बरं मला सांगा भाऊजी, किती तोळा सोनं घातल्याच्या नंतर या देहाचं सोनं होणार? बोलताय तुम्ही? नाही होणार महाराज. किती तोळा घातल्याच्या नंतर? बरं जाऊ द्या, तुमच्याकडे किती तोळा आहे? इथं कशाला सांगा, महाराज घरी गेल्यानंतर सांगेल. कारण इथं सांगितल्याच्या नंतर कळेल ना. बऱ्याचदा माणसं जीवन जगत असताना सोन्याची अपेक्षा करतात. लक्षात नाही का, हे सोनं आपलं सोनं हरवून जातं. कारण सोन्यानं झोपणंच नाहीये महाराज, रात्रभर त्याची वाट पाहावी लागते. कोणाची? तो येतोय, तो घेऊन जाईल. मग खऱ्या अर्थानं मला सांगायचं काय, अरे ज्या ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या भगवान परमात्म्यानं अवतार घेतला ना, देवाला फक्त आणि फक्त भक्त आवडले. देवाला आपली संपत्ती आवडली नाहीये, देवाला आपली पैसा आवडलेला नाहीये, देवाला भक्ती आवडलेली आहे. आणि त्या भक्ती प्रेमानं भगवान परमात्म्यानं आपल्याला जोडलेलं आहे. आणि त्या भक्तीनं जर आपण भगवान परमात्म्याकडे जाऊया तर त्या वेळेला भगवान परमात्मा आपल्याकडे येईलच. कारण बऱ्याचदा खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचे मंडळ जे आहेत ना, ते विशिष्ट प्रकारे खऱ्या अर्थानं बऱ्याचदा मी एका ठिकाणी कीर्तनामध्ये गेलो, गणपती बाप्पाच्या मंडळाचं कीर्तन होतं. मंडळांनो लक्ष देऊन ऐका बरं. कीर्तन त्या ठिकाणी झालं आणि कीर्तनाच्या नंतर खऱ्या अर्थानं मध्ये थोडंसं मी भजन घेतलं आणि भजनामध्ये मी नाचायला लागलो. आणि बरेचसे पोरं तिकडे जाऊन पाहत होते आणि ते मला पाहत असताना खऱ्या अर्थानं मी नाचत होतो, आमचं भजनी मंडळ नाचत होतं. आणि त्या पोरांना म्हटलं, का हो तुम्ही आम्हाला पाहिलं, मग तुम्ही का आले नाही? ते म्हटले, महाराज आम्हाला यावंसं वाटलं नाही, नाचावंसं वाटलं नाही. कारण बऱ्याच तरुण मित्र मंडळाला डीजे वरती नाचायची सवय असते. मग मी त्यांना विचारलं, म्हटले का हो तुम्ही का नाचले नाहीत, का नाचले नाहीत, का आले नाही तिकडे? तर त्यांनी मला उत्तर दिलं, म्हटले आम्ही इथं नाचत नाही. मग आता मी त्यांना विचारलं, म्हटलं आता इथं गणपती बाप्पाचं भजन आहे, गणपती बाप्पाच्या भजनात म्हटले नाही नाचत. म्हटले बिरोबाच्या भजनात नाही नाचत. म्हटले मग कोणत्या सप्ताहाच्या भजनामध्ये? म्हटले नाही नाचत. म्हटले मग कुठे? मारुतीच्या मंदिरापुढे? म्हटले नाही नाचत. म्हटले मग कोणत्या देवापुढे? म्हटले नवरदेवापुढे. आता बरीच मंडळ अशी आहेत ते गणपती बाप्पाचं सोडून देतात, इथलं बोलत नाही बरं का. इथल्या मंडळांनी अशी शंका आणायचं काम नाही. कारण खऱ्या अर्थानं ती बाकीची मंडळी अशी असतात की ते फक्त आणि फक्त त्यांना तिथेच अंग हलवता येतं, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. म्हणून संगती करत असताना मला असं बोलायचंय, संगती करत असताना संतन की संग लागरे
तेरी अच्छी बनेगी. कारण संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीनं आपल्याला तो श्रीपती आकळावता येतो. लक्ष देऊ नये का. हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. देव कळण्याकरता मंदिरात देव आहे बरोबर आहे, परंतु त्या देवाला काय आवडतं काय नाही आवडत, देवाचं भजन काय आहे हे आम्हाला साधू संतांनी शिकवलं. विठ्ठल विठ्ठल साधू संतांना जे आवडतं साधू संत त्याचीच मागणी करतात. आपल्याला जे आवडतं ते आपण खऱ्या अर्थानं आपण त्याची मागणी करत असतो. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं माणसानं जीवनामध्ये सातत्यानं मागणी करत असताना कोणाची करावी. आपण ज्या गोष्टी लागतात ते बरोबर आहे, परंतु देवाला जे आवडतं देवाला भाव पाहिजे, देवाला भक्ती पाहिजे. जीवनामध्ये घडणार नाहीच आहे आणि देवालाही तेच आवडतं. आवडे निवासी ऐकतो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस भजन करावं, रात्रंदिवस भजनामध्ये भक्तीमध्ये आपण असावं असं देवाला आवडतं. म्हणून खऱ्या अर्थानं देवाला जे आवडतं ते माझ्या तुकोबारायला आवडतं. कारण तुकोबाराय आणि देव हे वेगळे नाहीच आहे. म्हणून देवाची आराधना करत असताना देवाकडे मागणं मागत असताना जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की देवा तू ज्यांच्या चित्तामध्ये आहे अशांची संगती मला देव वसे चित्ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागणं टाकतात देवाची संगती. देव वसे चित्ती म्हणजेच देवाची संगती. आता देव हे परमार्थिक दृष्ट्या आपण सुखाचं दुसरं नाव देव आहे. कारण आपुला तो एक आणि देव करून घ्यावा तेने विण जीवा सुखानुहे. संसारिक माणसाला लागतं तरी काय. माझं बोलणं कळतंय, झोपलं नाहीत ना तुम्ही? थोडस लक्ष देऊ नये का. मी चिंतनीय श्रवणीय कीर्तन सांगणार आहे. सुखाचं दुसरं नाव काय आहे? देव आहे. आणि देवाचं दुसरं नाव काय आहे? देवाला म्हणजे नेमकी काय येतं? संसारामध्ये आपल्याकडे काय नाहीये? काय नाहीये बोला ना तुम्ही. सगळं आहे परंतु एक गोष्ट नाही. काय नाहीये? आता महाराज तरुण पोरं म्हणतील महाराज सगळं आहे पण पत्नी नाही. आता ही गोष्ट खऱ्या अर्थानं मला सांगायची नाहीये. लक्ष देऊ नये का. कारण एका गोष्टीमध्ये संसारामध्ये सगळं असतं, जे पाहिजे ते आहे. कारण झोपडीत राहणाऱ्यालाही वाटतं की मला सुख मिळावं, बंगल्यात राहणाऱ्यालाही मला वाटतं काय वाटतं सुख मिळावं. परंतु लक्ष नाही का परमार्थामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सुख नाही मागत देवाकडे. कारण ही आपली अभिलाषा आहे. कारण आपण संसारामध्ये दुःखी आहोत,
जो देखो सो दुखिया बाबा, सुखिया नहीं रे कोई, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी. कारण कसा आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये काय मावशी, काय मिळतं? कारण तिकडूनही दुःख आहे आणि इकडेही दुःख आहे. कारण इकडं आग आणि तिकडं. त्यांना सांगावं तर खऱ्या अर्थानं लक्ष देऊ नये का, की खऱ्या अर्थानं या गोष्टी संसारामध्ये घडतात. बऱ्याचदा काय झालं, मी तुमच्यासारखं बोलतो, लक्ष देऊ नये का. एक वस्तुस्थिती अशी झाली, कोरोनाच्या काळामध्ये संसारामध्ये काय आहे, सुख म्हणणाऱ्याला दुःख प्राप्त झालं. लक्ष देऊ नये का. कोरोनामध्ये एका मुलाचं लग्न झालं. लक्ष देऊ नये का. कोरोनातला काळ सांगतो. कोरोनामध्ये किती धावपळ होती. शेजारी लग्न झालं की शेजारीला सुद्धा माहीत नसायचं. कारण खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये मामा नव्हता, मावशी नव्हती, काका नव्हता, आजी नव्हती, आजोबा नव्हता. आता सगळं असतं परंतु सुख नाही. लक्ष देऊ नये का. मला सांगायचं एवढंच आहे, लग्न झालं मुलाचं आणि मुलगी घरामध्ये आली. आणि मुलगी घरामध्ये आल्याच्या नंतर, आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर दत्तू भाऊ, नव्या नवरीनं किती दिवस घरातलं काम करायचं नसतं बरं? तुम्ही बोलता ना. नव्या नवरीनं घरातलं किती दिवस काम करायचं नसतं? आता तुम्ही बोलत चला बरं, लक्ष देऊ नये. तर तुम्ही बोललं तर कीर्तन होणार आहे. किती दिवस? आताची गोष्ट सोडून द्या, कारण आता जट मंगणे पट शादी. कारण आता पाहायला गेले की लगेच लग्नच लावून आणतात. आताची गोष्ट सोडून द्या. परंतु पूर्वीच्या काळात बाबा 20 मांड्याची 10 मांड्याची हळद असायची. 2-2 महिने लग्न चालायचे आणि 2-2 महिने लग्न चालल्याच्या नंतर आंब्याच्या झाडाखाली खऱ्या अर्थानं भावाला गाणे म्हणले जायचे. पूर्वीच्या काळामध्ये गाणे असायचे. आताच्या काळामध्ये गाणेही नाही, मांडव डोळे नाही, काहीच नाही. पूर्वीच्या काळामध्ये असायचं सगळं, परंतु आताच्या काळात नाही. कारण खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामधली गाणे आणि आताच्या काळातली गाणे वेगळे आहे. आताच्या काळात एका बहिणीनं भावाला गाणं म्हटलं. काय म्हटलं बरं का, लक्ष नाही का. बहिणीनं भावाला गाणं गायलं. भावाच्या निमित्तानं बहीण गाणं गाते. ती बहीण काय म्हणते बरं का, आंब्याच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं काढी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. काय म्हणते? चांगलं म्हणते. मेल्या म्हणते त्याला. आणि हा मेल्या तर इथे असे उद्योग करतो त्याला मेल्या म्हणते. मग मला सांगायचंय काय, लक्षात येऊ नये का. आता काय, मुलाचं लग्न झालंय आणि लग्न झाल्याच्या नंतर सुनबाई घरामध्ये आलेली आहे. आता सुनबाई घरामध्ये आल्याच्या नंतर तिनं काहीतरी काम करायला पाहिजे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये वेगळं होतं, आताच्या काळात वेगळं आहे. बाबा 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस काना मागून आले. बोला तुम्ही. माझ्या नवऱ्याची. आता काय तुम्ही नाही पाहत का, माझ्या नवऱ्याची काय? अरे काय लावलंय महाराज, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सांगतो, लक्ष देऊ नये का, की खऱ्या अर्थानं आता मुलगी घरामध्ये आली आणि तब्बल 2 महिने बाबा तिनं इकडचं तांब्या तिकडं केलं नाही. आणि मुलाला आणि आईला असं वाटलं की आता लग्न कशा करता केलं, मुलाचं लग्न कशा करता करतो आपण. आता तरी आपण या व्यापातून मुक्त होऊ आणि चारीधाम यात्रेला म्हणजे दिंड्या करायला आपण मोकळे होऊ असं आपल्याला वाटतं. कारण अशा परिस्थितीमध्ये आपण मुलाचं लग्न करतोय. परंतु लग्न झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा सुख तिला प्राप्त होत नव्हतं. आणि आता परिस्थिती लक्ष देऊ नये का, ती त्या मुलाला बोलायला लागली, अरे बाळ्या, अरे मी तुझं लग्न कशा करता करून दिलं. म्हटले अजून सुद्धा मला सुख प्राप्त होईना. म्हटले तुझ्या बायकोला काहीतरी समजावून सांग. तो म्हणायला लागला, आई एकतर देवाला किती नवस केले म्हटले, त्या निमित्तानं आता झालंय म्हटले. आणि आता झाल्याच्या नंतर आता मी तिला बोलणार नाही, तिला आता आपण काहीतरी समजावून सांगू. बऱ्याच गोष्टी आपण रागानं सांगण्यापेक्षा समजावून सांगितलेलं चांगलं असतं. नम्र झाला होता आणि तेने कुंडली अनंता. नम्रतेनं खऱ्या अर्थानं गोष्टी समजल्या जातात. आणि आता अशी परिस्थिती आहे, तिला समजावायला सांगण्याकरता एक दिवस निवडला आणि तो रविवारचा दिवस होता दत्तू भाऊ. कारण रविवारच्या दिवशी बरंचसं शेड्यूल बंद असतं, बऱ्याचदा सुट्ट्या असतात बऱ्याच लोकांना, त्यालाही त्या दिवशी सुट्टी असावी असं आपण गृहीत धरावं. आता काय, त्याला सुट्टी होती आणि त्यानं खऱ्या अर्थानं आदल्या दिवशी आईला सांगितलं, आई ती उठते म्हणे किती वाजता. म्हटले 9 वाजता. मग एक काम करू, आपण तिच्या बेडरूम मध्ये ती ज्या वेळेला उठते ना त्यावेळेला जाऊ. परंतु आदल्या दिवशी असं ठरलं, मी हातामध्ये झाडू घेईल आणि मी तुझ्या बेडरूम मध्ये येईल. आता मुलानं सांगितलं, मी पण 9 वाजेपर्यंत तिच्या बरोबर झोपेल. आता परिस्थिती लक्ष देऊ नये का, ती झोपलेली असताना तू आमच्या बेडरूम मध्ये झाडू घेऊन ये आणि मी जागा होईल. आणि जागा झाल्याच्या नंतर तू झाडत असताना मी तुला म्हणेल, आई अगं तू झाडू नकोस, झाडायचं काम माझं आहे.
मी झाडतो असं मी तुला म्हणेन, तू म्हणायचं तू नको झाडू, मी झाडतो, मी झाडते, मी झाडतो, असा प्रकार चालेल. आणि सगळा प्रकार ऐकून बिचाऱ्या झोपलेल्या तुझ्या सुनेला कळेल की हे झाडायचं काम दोघांचं नाही, कुणी झाडलं पाहिजे. हा, दुसरा दिवस उजाडला. कीर्तनातले दिवस लवकर उजाडतात, कारण आता 9 आपले वाजत चाललेले आहे. लक्ष देऊ नये का? दुसरा दिवस उजाडला आणि हातात झाडू घेऊन मुलाची आई त्या मुलाच्या बेडरूम मध्ये झाडायला जाते. आणि झाडत असताना तो बिचारा मुलगा जागा होतो आणि तो म्हणायला लागला, आई अगं तू नकोस ना झाडू, मी झाडतो. आई म्हणायला लागली, अरे बाळा तू नकोस झाडू, बाप्या माणसानं झाडायचं नसतं, तू नकोस झाडू, मी झाडते. मुलगा म्हणायला लागला मी झाडतो. आई म्हणायला लागली मी झाडते. मुलगा म्हणतोय मी झाडतो, मी झाडते, मी झाडतो. असा प्रकार बराच वेळ चालला. आणि बराच वेळ चालल्याच्या नंतर बिचारी झोपलेली आदी माया शक्ती जागी झाली. आता ती जागी झाल्याच्या नंतर तिनं आक्रोश करायला सुरुवात केली. ती म्हणायला लागली, काय भांडता म्हटले सकाळी सकाळी. आता सकाळ होती का हो? आता कोणाची सकाळ कधी होते, कोणाची कधी होते काय माहिती. आता 9 वाजलेले होते आणि ती म्हणायला लागली, आता 9ला 5 मिनिटं कमी होते बरं का, ते तिथे ती सकाळचे होते ना, आता रात्रीचे. आता खऱ्या अर्थानं ती झाडायला सुरुवात करत असताना ती म्हणते मी झाडते, तो म्हणतो मी झाडतो. ती म्हटले तुम्ही दोघं पण झाडू नका. आता काय, सासूबाई तुमचं भांडण मी मिटवते, नवऱ्यालाही म्हणते तुमचं भांडण मी मिटवते. आता बऱ्याच नवऱ्यांना नवरीचं ऐकावं लागतं, नवऱ्यांना नवरीचं ऐकावं लागतं. कारण बऱ्याच खऱ्या अर्थानं पाय लक्ष्मीचे हाती अंतिसी यावी काकुळती. ह्या खऱ्या अर्थानं हिला त्याच्या आईला गोळ्यांचं पाकिट आणण्याकरता त्याच्या पत्नीला तिला अगोदर विचारावं लागतं, मग घरामध्ये गोळ्या येतात. त्याच्या आईला खऱ्या अर्थानं साडी आणायची असेल तर अगोदर तिच्या आईला विचारावं लागतं. बऱ्याचदा खऱ्या अर्थानं या गोष्टी घडतात. आणि लक्ष देऊ नये का, बऱ्याचदा मोबाईलने आपल्या घरामध्ये बऱ्याचदा सर्वनाश केलेला आहे. मी बऱ्याचदा मोबाईलवरती खूप मोठं व्याख्यान देत असतो, परंतु बरीच मंडळी ते ऐकत नाही महाराज. लक्ष देऊ नये का, अरे आपण बसलेलो घरामध्ये असतो, परंतु बोलत आपण 4 लोकांशी बाहेर असतो. आपल्या लेकराशी, आपल्या बोलाशी, आपल्या बहिणीशी, आपल्या भावाशी बोलत चला आपण. अरे त्यांच्या मनातला विचार काढत चला. आज दुर्गुण असा झालेला आहे, माणूस आपल्याशी बोलत नाही, आपण बाहेरच्या लोकांशी बोलतो. लक्ष देऊ नये का, ती म्हणत होती तुमच्या दोघांचं भांडण मी मिटवते. नवरा म्हणत होता मी झाडतो, सासू म्हणत होती मी झाडते, मी झाडतो, मी झाडते, तुमच्या दोघांचं भांडण मी मिटवते. आता ती वकिली करायला लागली. ती म्हणायला लागली, सासूबाई एक काम करा, तुम्ही दोघंही भांडू नका. सासूबाई एक दिवस तुम्ही झाडा. आणि नवऱ्याला म्हणते एक दिवस तुम्ही झाडा. मला सांगा, असं भांडण किती दिवस जरी चाललं तरी सुख प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता भगवान परमात्म्याचं नामचिंतन महत्वाचं आहे. आणि लक्ष देऊ नये का, संसारामध्ये कारण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ये संसारे खल दुस्तारे कृपया मुरारे पाहे मुरारे भजो गोविंदम भजो गोविंदम भजो गोविंदम. मूढ मते, हे मूर्ख माणसा, आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की तू फक्त आणि फक्त संसारामध्ये जन्माला आलेला आहेस ना, तर त्या भगवान परमात्म्याचं स्मरण कर. आणि तेच जगद्गुरु तुकोबारायला आवडलं अभंगाचं 2रं चरण. ऐसे आवडते मना, 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 ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, आवडते मना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मना, 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 ऐसे आवडते मना.
दर्शनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, अरे जसं ज्याच्या चित्तामध्ये तू आहेस आहे, परंतु बरोबर आहे तुकोबाराया, देवाकडे ठास धरतात. कारण देवाकडे मागण्याकरता तुकोबाराय गेलेले नव्हते. तुकोबारायला मागण्याकरता देवानं परावृत्त केलेलं होतं. लक्ष घेऊ नये का? कारण तुकोबाराया याचक नाही आहे. तुकोबाराया महाविष्णूचा अवतार आहे. तुकोबाराया मागत नाही मागत म्हणून देव देतो, आणि आपण मागतो म्हणून देव काहीच देत नाही. विठ्ठल 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 आपलं मागणं एका पुरतं नसतं, आपल्या पुरतं मर्यादित नसतं. आपलं मागणं आपल्या नवसाचं असतं, आपलं पूर्ण कुटुंबाचं नाही, कुटुंबाचं आपण मागून घेतो. 7 पिढ्या पुरेल इतकं आपल्याकडे असतं, परंतु तरी सुद्धा आपण नाही म्हणत असतो. काहीच नाही आमच्याकडे असं म्हणत असतो. या वर्षी पाऊस झाला नाही, या वर्षी असं झालं नाही, आपण खडे फोडत असतो देवाच्या नावानं. परंतु लक्षात नाही का, हा भगवान परमात्मा साधा सुद्धा नाही आहे. प्रतिज्ञायांकी नष्टायम धर्मो ही विनयम त्याच्यात. अरे ज्या वेळेला आपण प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा जर पूर्णत्वाला आपण नेलेलीच नाही, तर खऱ्या अर्थानं आपण प्रतिज्ञा करतो, देवापुढे जातो, देवा असं कर मग मी असं करेन, देवा मला पाव मग मी तुला नारळ फोडील, मी असं करीन. आपण नारळ देवाला फोडतो, पण प्रसाद, अरे ते पाणी सुद्धा देवाला टाकत नाही, ते सुद्धा एका ग्लासामध्ये परत घेऊन येतो. मला सांगायचं एवढंच आहे की अरे देवाला काहीच लागत नाही, देवाला फक्त अंतकरणातला भाव लागत असतो. आणि ते तुकोबारायांनी ओळखलं होतं. देवाला दुसरं काहीच लागत नाही. देवा मग तुला जर जे लागत नाही, तर ते सुद्धा माझ्या मनाला सुद्धा ते लागत नाही. मला काय आवडतं, तू ज्यांच्या चित्तामध्ये राहतोस ते मला आवडतं. कारण काय असतं लक्षात नाही का, अरे ज्या वेळेला संत जन्माला येत असतात, तर त्या वेळेला भक्तांचं रक्षण करत असतात. नाही देव जन्माला येतो, भक्तांचं रक्षण करतो, बरोबर आहे. परंतु लक्ष देऊ नाही का, भक्ताचं रक्षण करणं फक्त एकांगानं संरक्षण करणं असं काहीच नाही. भक्ताच्या बाबतीमध्ये परमार्थ वाढवणं हे संतांचं लक्षण, आद्य लक्षण आहे. कारण संतांनी परमार्थ आम्हाला शिकवला. 750 वर्षाच्या पूर्वीचा अरे आमचा परमार्थ नव्हता. 750 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारायांचा जन्म झाला, तर त्या वेळेला आम्हाला ज्ञानोबारायांनी परमार्थ शिकवला. त्यावेळेला माझा वारकरी संप्रदाय जन्माला आला, वैष्णव संप्रदाय त्यावेळेला जन्माला आलेला आहे. कारण लक्ष देऊ नये का, की ज्या वेळेला ज्ञानोबाराया अवताराला आलेले आहेत, तर त्या वेळेला, कारण 108 वेळा माझ्या ज्ञानोबारायांनी अगोदर त्या अलंकापुरी निवासी सिद्धेश्वराच्या त्या मंदिराच्या जवळ त्या नंदीला बाजूला करून अजान वृक्षाच्या खाली समाधी घेतलेली आहे. मग मला सांगायचं असं आहे की संत जन्माला येत असताना ते आपला उद्धार करतातच आहे, परंतु ते जगाचेही कल्याण करून जातात आणि जगाचाही उद्धार करतात. बुडते हे जण न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. संत येतात कशाचा करता, जगाच्या कल्याणा आणि संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. म्हणून कीर्तन प्रवचन कशा करता ऐकायचे आहे, लक्ष देऊ नये का. आता बऱ्याचदा मी कीर्तन प्रवचन हे का सांगतोय, कशा करता बोलतोय, लक्ष देऊ नये का. कीर्तनातून का बोलतोय, बऱ्याचदा काही लोकांना असतं की माझ्यावरतीच कीर्तन चालू आहे, असं काही नसतं. ते कीर्तन प्रवचन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. विठ्ठल परफेक्ट बसेल ते त्यानं घेऊन जायचं असतं. मग खऱ्या अर्थानं नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, हे तुकोबारायला कळालं होतं. तुकोबारायला फक्त आणि फक्त वेडा झालो आणि वेडी याच्या गावी गेलो. कारण जगद्गुरु तुकोबाराय भक्ती पंथामध्ये ज्या वेळेला जात असतात, तर त्या वेळेला फक्त आणि फक्त भक्तीच्या, प्रेमाच्या इतर गोष्टी करत नाहीत, तर फक्त आणि फक्त भक्तीच्या गोष्टी करतात. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांचं तेच लक्षण आहे, तुकोबारायांचं तेच लक्षण आहे, नाथ महाराजांचं तेच लक्षण आहे, अनादी नामदेवरायांचं तेच लक्षण आहे. कारण संत हे एकापुरतं पाहत नाही, ते जगाच्या कल्याणाकरता पाहतात. आणि म्हणून ऐसे आवडते म्हणा आणि देवा पुरवावी वासना. म्हणून याच्याकरता ज्या वेळेला मी तुझ्याकडे येईल, तर त्या वेळेला माझे जन मला भेटतील. लक्ष देऊ नाही का, देवाचा दुरावा कोणाला सहन होत नाही. लक्ष देऊ नाही का, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू माझ्यापासून बाजूला गेला, तर त्या वेळेला मला मरावंसं वाटतं, त्यावेळेला मला माझा जीव ठेवासा वाटतो. कारण त्यावेळेला मला थांबावंसं वाटत नाही. आणि ज्या वेळेला तुकोबाराय असं म्हणतात की तुम्ही माझ्या बरोबर राहत नाही, किंवा आता मला जगणं होत नाही, आता तुम्ही मला वैकुंठात न्या, त्याही वेळेला तुकोबारायांच्या बरोबर कोण आले, तर भगवान परमात्मा आले. लक्ष देऊ नये का, मी थोडंसं चिंतनाचा भाग तुम्हाला सांगतो. खऱ्या अर्थानं
ज्या वेळेला खऱ्या अर्थानं गवळणींच्या बरोबर माझा श्याम सुंदर होता, माझा नटखट मुरारी लाल होता, माझा गोपालकृष्ण होता, माझा बाकेबिहारी लाल होता, तर त्या वेळेला गवळणी त्याच्या बरोबर खऱ्या अर्थानं रासक्रीडा असेल तर त्याच्या बरोबर खेळ असेल तर त्याच्या बरोबर नाना प्रकारची क्रीडा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सोबत गवळणी त्या ठिकाणी असायच्या. हा आता लक्षात नाही का, गवळणीने देवाला पाहिलं तर त्यावेळेला गवळणी अनंत खऱ्या अर्थानं प्रेमामध्ये डुबून जात होत्या. आणि त्यावेळेला परिस्थिती लक्षात नाही का, आता काय परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला गवळणींना असं कळालं की माझ्या भगवान परमात्म्याला नेण्याकरता अक्रूर महाराज रथ सजवून घेऊन आलेले आहे, कुठे कंसानं अक्रूर महाराजाला धाडलेलं आहे आणि आता भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं कंस नगरीमध्ये आता स्थापित करायचं आहे. आणि लक्षात येऊ नये का, ते अक्रूर महाराज देवाला घ्यायला आले. कळतंय तुम्हाला, सर्वांगाचे कान करून ऐका. त्या गवळणींच्या अंतकरणामध्ये किती भगवान परमात्मा साठलेला होता. एक गवळण तर अशी होती, तिनं काय केलं महाराज, एका गवळणीनं भगवान परमात्म्याचं सुंदर चित्र काढलेलं आहे. सर्वांगाचे कान करून ऐका, देवावरती किती प्रेम करावं. झालंय माझं कीर्तन, मी जाणार आहे आता. लक्ष देऊन ऐका, सर्वांगाचे कान करा. काय झालं, त्या गवळणीनं देवाचं चित्र काढलं. देवाचं चित्र काढल्याच्या नंतर चित्रगंधा नावाची गवळणी आहे, मग त्या गवळणीने देवाचं चित्र काढलं. महाराज देवाचं कान काढलं, देवाचं नाक काढलं, देवाचे डोळे काढले, देवाला हात काढले, देवाला कान काढले, देवाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित काढल्या. परंतु एका चित्रकारानं एक विचारलं, का ग तू देवाला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं काढल्या, पण देवाला पायच का काढले नाही? काय काढले नाही? ती गवळण अशी म्हणते, जर पाय जर असते तर माझा भगवान परमात्मा आमच्यापासून निघून गेला असता. कळतंय तुम्हाला, सर्वांगाचे कान करून ऐका. मग त्याच अनुषंगानं आता त्या अक्रूर महाराजांनी खऱ्या अर्थानं धाडस केलं आणि सुंदर असा रथ शृंगार करून माझ्या भगवान परमात्म्याला नेण्याकरता नंदाच्या अंगणामध्ये हा भगवान परमात्म्याच्या करता हा रथ सजवलेला आहे. आणि ज्या वेळेला नंदाच्या अंगणामध्ये हा रथ येतो त्यावेळेला गवळणी पळत पळत जातात आणि यशोदेला ही बातमी सांगतात, हे यशोदा मैया, अगं आपल्याकडे रथ कुणाचा आलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखादी नवीन गाडी दिसली तर खऱ्या अर्थानं सगळं गाव त्या गाडीला पाहायला सुरुवात करायचं. पूर्वीच्या काळ आठवा थोडंसं. आता काय किती गाडीचे हॉर्न द्या, त्याच्यापेक्षा डबल हॉर्नवाली गाडी याच्याकडे असते. मग मला सांगायचं काय, आता त्या गवळणीने पाहिलं त्या भगवान परमात्म्याच्या रथाला सुंदर असा रथ सजवलेला होता. कोणाकरता असावा ग, कोणाकरता असावा? अरे एवढा छान सुंदर रथ भगवान परमात्म्याशिवाय कृष्णाशिवाय दुसरा कोणाचाच नसावा, असं त्या गवळणीमध्ये भेद चालू आहे. आणि ती गवळण पळत 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 गेली. भाव मला सांगायचा आहे, लक्ष नाही का, देव किती आवडला त्या गवळणीला. जसं तुकोबारायला देव आवडला तसा त्या गवळणीला किती आवडला. त्या देवा वाचून त्या गवळणी राहत नव्हत्या. आणि लक्ष देऊ नाही का, खऱ्या अर्थानं त्या गवळणी पळत पळत गेल्या आणि यशोदा मैयाला बोलायला लागल्या, हे यशोदा मैया, अगं आपल्याकडे रथ येत आहे, तो भगवान परमात्म्याला न्यायला येत आहे ग. या नंदाच्या अंगणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी कारत शृंगारीला. कोणाकरता रथ सजवलेला आहे. आणि त्या अक्रूर महाराजांना विनंती करतात, नकोस ना नेऊ रे, आमच्या देवानं काय बिघडलं रे तुझं? लक्ष देऊ नाही का, अरे लहान लहान लेकरं ज्या वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन करतात ना, तर त्यावेळेला लहान लहान लेकरं म्हणतात, अरे कशाला गणपती बाप्पाला बुडवतात? लहान लहान लेकरं, त्यांना काहीच माहित नसतं महाराज. परंतु विसर्जन गणपती बाप्पाचं नाही करायचं. लक्ष देऊ नाही का, आपण त्या मूर्तीचं विसर्जन करतो, परंतु आपल्यामध्ये असणाऱ्या आपल्या अंतकरणामध्ये असलेल्या वाईट विचाराचं विसर्जन आपल्याला त्या दिवशी आपल्याला करायचं असतं. म्हणून हे विसर्जन आहे. विसर्जन म्हणजे देव काय खऱ्या अर्थानं 10 दिवसच राहतो काय? हे असं काही नाही महाराज. मग मला तेच सांगायचंय की आता ती परिस्थिती अशी आहे, हे त्या गवळणी भगवान परमात्म्याच्या अंतकरणानं प्रेमानं डुबून गेलेल्या आहे आणि रडतायत महाराज. या गवळणी त्या
त्या महाराजांनी विचारलं, अहो एवढं प्रेम करता तुम्ही तुमच्या देवावरती, देवावरती एवढं प्रेम करता, एवढं प्रेम करता? ते म्हटले, देवाशिवाय आम्ही राहू शकत नाही. ती एक गवळण सांगायला लागली, आम्ही किती प्रेम करतो त्या देवावरती. तुम बिन मेरी कोण खबरी, तुम बिन मेरी कोण खबरी, गोवर्धन गिरिधारी आक्रोश महाराज त्या गवळणीला विचारायला लागले, अगं किती प्रेम करतेस, काय अंतःकरणामध्ये माझ्या भगवान परमात्मा आहे, काय नाही केलं आमच्या भक्ता करता या भगवान परमात्माने काय केलं लक्ष देऊ नये का? भक्ता करता हा तुकोबरायला आवडला देव, याच्याकरता मी बोलतोय. देव आवडण्या करता देव कळायला पाहिजे, देव मिळण्याकरता देव कळायला पाहिजे. आणि देव उदाहरण आपल्याला कळत नाही, याला अगोदर संतांचं प्रमाण घ्यावं लागतं, संतांच्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. गवळणी म्हणजे कोण आहे? गवळणी म्हणजे संत होत्या, आणि संत म्हणजे आज गवळण आहे. मग खऱ्या अर्थानं त्यांचा नयनाचा पूर लोटलेला आहे, आणि त्या गवळणी खऱ्या अर्थानं त्या आक्रमण महाराजाला विनंती काय देव खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतःकरणात राहिला. मग आपण देवाची खऱ्या अर्थानं बऱ्याचदा काही मंडळामध्ये देवाची आरती सुद्धा खऱ्या अर्थानं रेडिओवरती लावली जाते, आपण त्या खऱ्या अर्थानं बोलत नाही. मग मला सांगायचं एवढंच आहे की आपण खऱ्या अर्थानं देवाच्या भजनामध्ये जाऊ, देवाच्या अंतःकरणात आपण देवाच्या अंतःकरणात पोहोचलो पाहिजे. लक्ष देऊ नये का? आपल्याला नाही तर देवाला आपण आवडलो पाहिजे. लक्ष द्या माझ्याकडे, कारण आपण कोण ठरवणार आहे? मग त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात, ऐसे आवडते म्हणा, आणि देवा माझ्या मनाची ती वासना तृप्त कर, ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. आणि याच्या अनुषंगानं काय होईल देवा, की ज्या ज्या वेळेला खऱ्या अर्थानं मला लोक भेटतील, तर ते भेटत असताना त्यांना तू आवडला पाहिजे, असेच मला भेटू दे. हरिजना सवे भेटी न हो हे देवा, अरे त्यांच्या अंगासंगाची तुटी मला होऊ देऊ नको. कारण बऱ्याचदा एखाद्याला, कारण दारुड्याला दारुडा भेटला तरच खऱ्या अर्थाने त्याचं चालेल. लक्ष देऊ नये का? कारण बऱ्याचदा आता कीर्तनकाराला कीर्तनकारच भेटला पाहिजे, गायक भेटला पाहिजे, भजनी मंडळ भेटलं पाहिजे, मृदंगाचार्य भेटला पाहिजे. जर हे भेटले नाही तर कीर्तन कसं काय करता येईल?
मग अशाच परिस्थितीमध्ये तुकोबाराय म्हणतात की देवा मला ज्या ज्या वेळेला तू भेटशील तर त्या त्या वेळेला आशांच्या रूपामध्ये तू भेटत जा, कारण असंच माझ्या मनाला आवडतं आणि त्याच माझं जगणं आहे, याच्या पलीकडे दुसरं तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, म्हणून तुकोबारायांच्या मनाला ते आवडलं आणि आपल्यालाही देव आवडण्याकरता देवाचा अगोदर भजन आपण केलं पाहिजे. सर्वांनी हात उंच करा. जे हात उंच करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे बघा. सर्वांनी हात उंच करायचे आहेत. हा असेच राहू द्या तोपर्यंत आम्ही चहा घेऊन येतो. चालेल. मूळ स्वर विठ्ठल माझा 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 माझा
माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा